जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब. संदेश यायचंय. मयूर बॅटर. संदेश तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील कारण तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब पटकावलाय. संदेश प्रत्येक जण एकच गोष्ट म्हणतोय की संदेशचा निर्णय चुकलाय, संदेशने त्याचा फेरविचार करावा. आत्ताच मान्यवरांनी तेच सांगितलंय. तुम्ही या मॅन ऑफ द मॅच पासून खुश जरूर असाल परंतु प्रेक्षक नाराज आहेत आपल्या निर्णयावर, काय म्हणाल? आता काय बोलू मला समजत नाहीये, पण फेरविचार करण्याचा मी विचारच नाही करत आहे कारण मी माझ्या डिसिजनवर ठाम आहे. कारण का मी हा रात्री डिसिजन घेतला, आता नाही घेतलाय. मी रात्री डिसिजन माझं फुल अँड फायनल झालं होतं, फक्त मी घरात कळवलं का मी असा डिसिजन घेतोय आणि नाही विचार करू शकत मी परत. चला, प्रत्येकाला तरी पाहिलं तर एक ना एक दिवस प्रत्येक गोष्टीतून आपल्या कामकाजातून असू दे, खेळाडूला आपल्या क्रिकेट खेळाडू असला त्याला सुद्धा आपल्या क्रिकेटच्या खेळातून कधी ना कधी निवृत्ती घ्यायची असते. परंतु संदेश ग्रामीण क्रिकेट खेळत राहतच राहणार आहे, परंतु फक्त पंचक्रोशी प्रीमियर लीगचे जे सामने असतील त्यात खेळाडू म्हणून नसेल. संदेश आम्ही सुद्धा आपल्या निर्णयाचा आदर करतो कारण की कुठेतरी एखाद्या खेळाडूला थांबणं गरजेचं असतं. या मैदानाने मला खूप दिलंय कारण का जर कुठं मी घडलो असेल ना पूर्णपणे त्या मैदानावरती घडलोय. कारण का हे मैदान जेव्हापासून बनवलं गेलं तिथपासून या ग्राउंडवर बऱ्याचशा टुर्नामेंट केलो, PPL सुद्धा केलो, 2 सिरीजसुद्धा मिळालं, एकदा रनरअप पण राहिलो. बरंचसं या मैदानाने दिलं. मी खरंच या मैदानाचा कायम ऋणी राहील आणि या मैदानावर जेव्हा ग्रामीण टुर्नामेंट असेल ना तिथं नक्कीच खेळताना दिसेल. मी माझ्या गावाच्या संघाटी नेहमीच केलेल. फक्त PPL असेल किंवा रायगड प्रीमियर लीग असेल, लीग फॉर्मॅटचे टुर्नामेंट असतील ते आम्ही पूर्णपणे बंद करतो. मी आज KPL सुद्धा आहे काही दिवसामध्ये, तिथं सुद्धा सांगेल की मी लीग टुर्नामेंट ती सुद्धा माझी शेवटची असेल. तिथं सुद्धा मी मराठावरचा कर्णधार आहे आणि आकाश पाटीलनी प्रवीण पाटील यांना दिलेला शब्द आहे का आम्ही KPL मध्ये नक्कीच विनर होण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच तिथं आकाशकडून मला अपेक्षा असतील. नक्कीच लीग फॉर्मॅटमधून सर्वच लीग फॉर्मॅटमधून संदेश पाटील यांना माघार घ्यायची आहे कारण की ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना वाव द्यायचा आहे. स्वतःचा सराव तिकडे नक्कीच ग्रामीण क्रिकेटकडे वळवायचा आहे. संदेश तुमच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. येणाऱ्या हंगामामधील जी खालापूर प्रीमियर लीग आहे त्या खालापूर प्रीमियर लीगसाठी मराठा वॉरियर्स आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. तुमच्या बाकीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद, आपण आमच्यासोबत एवढे वर्ष जोडला गेलात. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू फटका दमदार आहे आकाशच्या बॅटमधून वाडीस लॉंगनला. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11वं. फार कमी वेळा अशा प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहायला मिळतात की जिथे 11वं पर्व. कधी कधी प्रीमियर लीगच्या स्पर्धा चालू होतात आणि 2 ते 3 वर्षांमध्ये बंद होतात, परंतु अविरतपणे या पंचक्रोशीने ही स्पर्धा अगदी व्यवस्थितरित्या मात्र चालू ठेवलेली. यामध्ये सर्वांचंच योगदान आहे. पहिली धाव फलकावर. लेग स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतात व्हाईट बॉल. पहिलं षटक रोहन टाकतोय. दोन्ही सलामीवीर, एक फलंदाज आकाश पाटील चिंचवली गोहेचा, दुसरा मयूर ढेकूचा आणि गोलंदाजी करतोय रोहन वाघमारे. आडोशी संघाचा खेळाडू रोहन वाघमारे. बैठक शॉट, काय कमालीचा फटका आहे. घुटना टेक और तमाशा देख. मयूरच्या बॅटमधून नेत्रदीपक षटकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर. चांगला स्ट्रोक मयूर कडून. मिड विकेटला षटकार आलाय. धावसंख्या 8. फुल टॉस. आक्रमण केलं गॅप मध्ये. हा स्ट्रोक, बॉल नक्कीच सीमारेषा पार जाईल यात शंका नाही. नो बॉल +4. 5 धावा. देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. धाबांचा पाठलाग होत असताना 31, 30, 5 षटकार, त्यानंतर सिंगल रन, बरंच काही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये या वर्षी मात्र घडलंय. फ्रीडचा चेंडू आहे. फिल्डिंग मध्ये बदल होणार नाही हे लक्षात असू द्या. धावसंख्या 13. नामी संधी मयूरला. फॉर्म मध्ये येतोय तो.
या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. यॉर्क केला होता, खोदून काढलाय चेंडू, समोर खेचलाय फटका, बॉल सीमारेषा पार, मयूरचा दणदणीत चौकार. माननीय विनोदजी गायकवाड यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दिनेशजी पाटील साहेबांचा हा संघ वैष्णवी 11 आणि काय सुरुवात केली मयूर पाटीलने. फाईन लेगला फटका खेचायचा होता, एक्झिक्यूटिव्ह व्यवस्थित करता आला नाही तरी सुद्धा पॉवर प्लेचं षटक चालू आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वरून मात्र रजा घेत आहेत राजेशजी पाटील. सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत. समीरजी देशमुख आहेत सध्या मंचावरती, नितीनजी देशमुख, संदीप पाटील, राकेश पाटील सध्या मंचावर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. एक धाव इथे घेतली जाते मयूरकडून. पॉवर प्लेच्या षटकात रोहनच्या विरोधात भलं मोठं आक्रमण मयूरने केलंय. 4 चेंडू 18 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 21. धन्यवाद संदीपजी पाटील साहेब. क्रिकेटवरती प्रेम आहे आणि खास करून आपल्या पंचक्रोशीतील खेळाडू खेळत आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे कर्तव्य. 22 धावा. धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील वैष्णवी 11 टीमसाठी. कव्हर्सला खेचलाय, कमालीचा स्ट्रोक आकाश पाटील कडून, दे घुमा के षटकार. संघाचा 12th मन जर का इथे उपस्थित झाला नाही तर मग तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. टीमचा कॅप्टन. सर एक मिनिट, तर आपण पुढील सन्मानाकडे वळूयात. मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण विनोदजी गायकवाड सरांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर विनंती करतो सुहासजी कुंभार यांना की आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची विनंती असेल आपल्याला. सुहासजी कुंभार आपल्याला मुख्य व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा आहेत त्या 28. फ्लाइंग स्टार्ट मिळालाय वैष्णवी 11 या टीमला. राधिका 11, सन्माननीय राजेशजी पाटील, निखिलजी पाटील आणि प्रतीकजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहुण्यांचा सत्कार सध्या मंचावरती होता. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते. ड्रेसिंग बदलले आता अक्षय पाटील आणि राज साबंतची. भूमिका बदलली आता त्यांनी. हे करावं लागतं, खेळाडू आहेत. हार जीत हा खेळाचा भाग आहे. मला असं वाटते येऊ आपण त्या चर्चेकडे. दुसरं षटक. शॉर्ट पिच बॉल सहजरित्या पूल केलाय, मयूरचा धमाका, डेकूचा सुपर ब्लास्ट षटकार. फॉर्म मध्ये आलाय मयूर, चांगल्या टच मध्ये दिसतो आणि त्याच्या बॅट मधून वैष्णवी 11 टीम साठी धावांचा पाऊस आता येतोय. धावसंख्या 34. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती जोरदार आक्रमण. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. ऑप्शनच्या बराच बाहेर होता हा चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. विचारपूस करतोय पंचा समवेत. एकेरी धावसंख्येने स्कोर आतापर्यंत 35.
बॅक ऑफ द हँड लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चूक झाली. हाफ ट्रॅकर बॉल समोर हॅमर केलाय, बॉल पाठवला एनपी डाब्यात, मयूरने षटकार. पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही मयूर कडून आणि या मॅच मध्ये मयूर पाटील अक्षरशः बरसलाय. एक निपुण खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे डेकू गावचा आणि वैष्णवी 11 टीम साठी 7 चेंडू 31 वरती तो खेळतोय. हा बेगवान चेंडू, बॅटचे कडा घेतले, फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग. रुपेश पाटील पकवाज वादक, त्याचबरोबर चांगले क्रिकेटर. हा नक्कीच तिकडे पहिले लपवायचे तिथे प्लेयर, आता नाही, आता तिथे लपून चालत नाही, तिथे चांगलाच प्लेयर ठेवावा लागतो, नाहीतर एकदा हातातून निसटला की चौकार. पहिले मागे धावा तरी कुठे होते आणि मागे मारायचं तरी कोण, मागे मारला की लोक वेड्यात काढायची, काय हा फटका खेळतोय. पत्रकार दिनेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. आकाशचा हा फटका फसलेला आहे आणि कदाचित फर्स्ट विकेट, यस फर्स्ट विकेट फॉर वैष्णवी 11. म्हणेल कारण ही स्पर्धा माझी जिव्हाळ्याची आहे, होत्या बऱ्याचशा, परंतु काय करणार, इकडचं प्रेम जरा वेगळं आहे आणि इथे आल्यानंतर मजा देखील वाटते. सगळेजण मिळतात या स्पर्धेच्या निमित्ताने, गाठी भेट होते, नवीन टॅलेंट देखील मला ओळखतं, या गोष्टीचा मला आनंद आहे. नाही तर मला असं वाटत होतं की माझ्या एजचे जे होते ते माझ्या समेत तर होतेच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 2 क्रीडांगण असे होते, डेकून एक क्रीडांगण बनवलेलं, गावाच्या आतमध्ये एंटर केलं की उजव्या बाजूने टर्न घेतला की ते क्रीडांगण त्याने 1 वर्ष बनवलेलं. तिकडे 11 स्टार वर्सेस DFSची मॅच जी झाली होती, जे प्रवीण देशमुखच्या विरोधात षटकार चौकार आले आणि त्यानंतर प्रवीण देशमुखनं जे आक्रमण केलं होतं 11 स्टारच्या विरोधात, तिथे फलंदाज मात्र बाद झालाय. भूषण आल्या पावली माघारी इथे परतलाय. चिंचवली गोयला देखील जे आता कंपनी आहे सध्या, म्हणजे कमानी ऑइलच्या समोरचं ग्राउंड, पुलाच्या समोरचं ग्राउंड, तिथे चांगल्या स्पर्धा व्हायच्या आणि आणखी एक ग्राउंड आतमध्ये होतं, तिथेही स्पर्धा व्हायच्या. आणि कुबल फार्म जे सासगावचं होतं सारसनच्या बाजूला, तिथेही चांगल्या स्पर्धा, म्हणजे तिथे व्यावसायिक गटाच्या देखील स्पर्धा झालेल्या आहेत. हे या पंचक्रोशीची ओळख आहे. त्यानंतर एक क्रीडांगण, परंतु आता पंचक्रोशीमध्ये तुम्ही आतमध्ये घुसलात तर तुम्हाला अंडरमचं देखील ग्राउंड नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. आणि कितपत हे ग्राउंड राहील याची देखील शाश्वती कमी, आता डेव्हलपमेंट वाढत चालले. तुम्हाला कदाचित पंचक्रोशी का मी हे मांडतोय, कारण इथे सगळेजण उपस्थित आहेत. आता समोर जे यात्रा जिथे भरते तिथे देवस्थानचे देखील पकड आहे आणि त्याचबरोबर फॉरेस्टची देखील पकड आहे. तुम्हाला काही ना काहीतरी करून त्यांच्याकडून क्रीडांगण थोडं का होईना परंतु रिलीज करावंच लागेल, तरच तुमचं क्रिकेट चालू राहील. आणि यासाठी प्रयत्न नक्कीच करतील, सगळेजण एकत्र येतील आणि प्रयत्न नक्कीच करतील, कारण हा खेळ सगळ्यांच्या आवडीचा आहे, पंचक्रोशीचा खेळ आहे. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज कुणाल. हॅट्रिकचा बॉल आणि ते शॉट फाईन लेगला, झेल सुटलाय, जिवारी लागलाय. पहा झेल सुटल्यानंतर किती वेगानं हा चेंडू थ्रो केला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये खूप धावा आल्या होत्या, मयूरने या षटकात देखील धावांची कमाई केली, परंतु तो राहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 43. घेऊयात MSCBचे साहेब आपले सुहासजी कुंभार साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय. मी राज सावंत यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सरांचा सत्कार करायचा आहे. सुहासजी कुंभार साहेब MSCBचे आपल्या या विभागामधील साहेब आहे, त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. बघा प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपला इथे सत्कार समारंभ पार होतोय. त्याचसोबत मी देवांश राजे 11 टीमच्या कॅप्टनला, त्याचसोबत वेदांत 11 टीमच्या कॅप्टनला या मिड इनिंग पर्यंत टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय. यायचे आपण देवांश राजे 11 टीमचे कॅप्टन आतिश देशमुख, त्यासोबत वेदांत 11 टीमचे कॅप्टन विजय पडवल यायचं टॉस करण्यासाठी. ओव्हर टू कॉम बॉक्स. येस, म्हणूनच विजय पडवलने चेंडू घेतलेला वाटते, कारण नेक्स्ट मॅच त्याची आहे सरावासाठी.
या कॅप्टन या टॉस साठी या. मयूर ऑन स्ट्राईक 32 वरती खेळतोय. युगल हाफ ट्रॅकर बॉल सहजरित्या समोरच्या दिशेला पूल केलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेगला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. पाटील वैयक्तिक 42 वरती खेळतोय. युगल धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा विचार केला तर युगल ची कामगिरी नेहमीच प्रभावित करणारी राहिलेली आहे. 11 पर्वांचा आपण विचार केला तर हा शॉर्ट पिच बॉल अंगावरती होता. सहज मनगटाच्या साह्यानं मात्र त्याला वळवला. स्क्वेअर लेगला चौकार. 53 धावा धावफलकावर. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता युगलचा. KTC ची टीम कर्जत टेनिस क्रिकेट यूट्यूब चॅनल खालापूरमध्ये काम करत असताना हा चेंडू खाली राहिला युगलचा. उसळी अजिबात मिळाली नाही. असेच काहीशे चेंडू टाकावे लागतील. खेळपट्टी तिसऱ्या दिवसाची थोडे रंग दाखवत असताना पहिला निर्धाव चेंडू या सत्रातील युगलने टाकलाय. कमबॅक करणं गरजेचं आणि पहिला डॉट बॉल मयूर पाटीलचा. लांब लचक थेट रस्त्यावरती बॉल पाठवलाय मयूर पाटीलने. षटकार. पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर माहिती पोचवा जरूर, कारण 48 वरती सध्या खेळतोय तो मयूर पाटील. आकाश पाटील जो सध्या मैदानात खेळतोय. हा आउट झालाय तो. त्याची टीम खेळते मैदानात. कॅप्टन येतो त्या टीमचा. संदेशच्या विरोधात ते अर्धशतक होतं. आणखी कोणता फलंदाज 48 वरती खेळतोय तो मयूर पाटील. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. अर्धशतक तर नक्कीच कंप्लीट होणार. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मधील तिसरा अर्धशतक आणि या पर्वातील मयूरच्या नावावरचं पहिलं अर्धशतक. एकदा बॅट उंचवा मयूर पाटील. 13 चेंडू 52 धावसंख्येची नाबाद खेळी साकारले, ज्यामध्ये 5 चौकार आणि 6 षटकार. अविस्मरणीय खेळी मयूर पाटील कडून. डेकूचा सुपरस्टार, डेकूचा सुपर ब्लास्ट, फलंदाजीचा कणा मयूर पाटील कडून अर्धशतक. पुन्हा हाफ ट्रॅक बॉल सहजरित्या पूल केला. पॅरलल स्ट्रोक. इट्स मॅक्झिमम षटकार. गोलंदाज करणार तरी काय, आणि वाऱ्याचा ओघ प्रचंड या क्रीडांगणावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 70 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय मयूरचं. 58 वरती तो खेळतो आणि या अर्धशतकासाठी राजू गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मयूर पाटीलसाठी. सन्माननीय माजी उपसरपंच निलेशजी गणपत पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यावं. माजी उपसरपंच निलेशजी गणपत पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. राजू गायकवाड यांच्या वतीने मयूर पाटीलच्या या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. 3 ओव्हर तब्बल 70 धावा. वैष्णवी 11च्या धावा संख्येचा उच्चांक त्याने गाठला होता. 90 धावा कुठल्या होत्या 4 ओव्हरमध्ये.
त्याच उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिलाच बॉल दिला भिरकावून गणेशने, सीमारेषा पार, षटकार. सध्या एक से बढ़कर एक षटकार चौकार. जेवण झालं असेल तर चौकार आणि षटकारच खाल्ले असतील यांनी दुपारच्या जेवणामध्ये दोन्ही फलंदाजांनी. 76 धावा झाल्यात. अविनाश देशमुख टप्पा पंच इथे तपासतायत. व्हाईट बॉल घोषित केलाय. अपील केली गेली अविनाश देशमुख कडून, परंतु व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात एक धाव जोडली जाते. 77-77. नेक्स्ट मॅच देवांश राजे अंपायर. यस, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच आपण पुन्हा एकदा तपासा. सन्माननीय उद्योजक शिवाजी दादा बालकुर्तेवार यांचं इथे आगमन होत आहे. माजी उपसरपंच सासगाव ग्रामपंचायत निलेशजी गणपत पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. प्रफुल्लजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये मंचावरती समीर देशमुख उपस्थित आहेत, नितीन पाटील उपस्थित आहेत, पत्रकार आदरणीय दिनेशजी पाटील उपस्थित आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय मात्र इथे आलेला आहे. व्हाईट बॉल कॉल केलाय. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. यस, आता पुन्हा एकदा रिव्ह्यू नसेल तुमच्यासाठी. 77 धावा, 77. चला नेक्स्ट मॅच देवांश राजे विरोधात वेदांत 11. टॉस साठी या. लीग स्टेज मधील सेकंड लास्ट मॅच. बॅटची कडा घेतले आणि ते बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धावा, चौकार. फलंदाजी करतायत आणि नशीबही त्यांच्याच बाजूने. बॅटची कडा घेतली, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून निघून गेला, चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये या सर्व हालचाली तुम्ही पाहतात. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल गेला, तो सीमारेषा पार, चौकार. 81 झाल्यात. लास्ट ओव्हर, काही चेंडू शिल्लक आहेत. कॅप्टनने टॉस वेळी सांगितलं होतं की आणखी एक उच्चांक तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू. अविनाशने कमबॅक केलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट किपर ॲग्रेशन दाखवत असताना. हा खेळ शेतात असायचा तेव्हा आणखी मजा यायची. तेव्हा सगळे घरातलेच अंपायर असायचे, मग मजा. तो धावतोय, तो पुढे येतोय, हा फेकायचा, तो फेकायचा, उलटू धमाल. आणि शेतात काय, कुठे टप्पा एखादा चुकून पडला आणि तो कुठे उडाला, मग बॅटर धावून धावून दमायचे. 81 धावा. जुनं क्रिकेट ते सोनच आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. भले क्रिकेटमध्ये किती पैसा आला असेल. फुल टॉस बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर, प्रयत्न चांगले त्याने केलेत. षटकार तर नक्कीच अडवलाय. आय थिंक युगल आहे. यस, युगलचे लाजवाब प्रयत्न. 6 धावा, 5 धावा वाचवल्यात या चेंडूवर. 82 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहे. 90चा उच्चांक होता आणि याच टीमचा येतो उच्चांक 90चा या स्पर्धेतील. आकाश अर्धशतक झालंय. 14 चेंडू 58 वरती तो खेळतोय. हा मयूर माफी असावी, मयूर पाटील. मागच्या मॅचला आकाशने 50 केल्या होत्या, त्यावेळी 90. त्यांचं भविष्य काय? हे महत्वाचं आहे. आकाश पाटील देखील हसला असेल.
स्पर्धा जिंकणं महत्वाचं हे खेळाडूंना देखील माहिती आहे. बॅटमधून भले अर्धशतक येऊ दे. फुल टॉस बॉल, व्हॉट अ शॉट, क्लासिकल रचनात्मक फटका मयूर पाटीलच्या बॅटमधून. ढेकूचा सुपर ब्लास्ट षटकार. कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल तर वैष्णवी 11 या संघाचा ढेकूचा मयूर पाटीलचा. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटील साठी होऊन जाऊ दे. वैयक्तिक 64 धावा त्याने मात्र कुठलेल्या आहेत. ग्रामीण संघ खेळतोय राज, हा मोठा प्रश्न पंचक्रोशीत आहे आता. 88 धावा. शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा होता. एक धाव तर जोडली जाणार आणि लास्ट मॅच मध्ये या धावा 90 होत्या. या मॅच मध्ये वैष्णवी 11 संघाच्या धावा झाल्या त्या 89चं लक्ष आहे. परंतु मित्रांनो मयूरचं अर्धशतक या मॅच मध्ये आपण पाहिलं. स्पर्धेतील तिसरं अर्धशतक होतं. डेंजरस बॅटिंग केली. 11वं पर्व आणि 11व्या पर्वामध्ये मयूर पाटीलने स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या मात्र उभारली. 16 चेंडू 65 तो खेळला. त्यामध्ये 5 चौकार आणि 7 षटकार मात्र होते. अभिनंदन असेल मयूरचं. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. त्याच्या तोडीस तोड उत्तर देण्यासाठी युगल देखील तयार झालाय. 4 षटके 89 करायचे आहेत. या आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, धन्यवाद सर. आपण पुढील सन्मान करून घेणार आहोत. मी विनंती करतो राज सावंत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. मी आमंत्रित करतो शिवाजी पालाकोडतेवार साहेबांना की यायचं आपला या आयोजन कमिटीतर्फे शुभ सन्मान केला जातोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शिवाजी पालाकोडतेवार साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आपला शुभ सन्मान केला जातोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल, त्याचसोबत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेचं प्रतीक असं सन्मान चिन्ह घेऊन नक्कीच आपला सन्मान केला जातोय. शिवाजी पालाकोडतेवार सर यायचंय आपण सुद्धा. तर नुकतेच व्यासपीठावर समीर देशमुख, त्याचबरोबर भालचंद्र पाटील आणि त्यासोबत नितीन पाटील आपल्यातून नक्कीच या स्पर्धेतून रजा घेत आहेत. आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलाची होती. आपण प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये पाहतोय सत्कार होताना शिवाजी पालाकोडतेवार साहेबांचा. यांची सुद्धा टीम पाहिलं तर या PPL मध्ये आपली दावेदारी पेश करत होती मागील काही वर्ष. यानंतर मी पुढील सन्मानासाठी आमंत्रित करतो अक्षय पाटील यांच्या हस्ते आपण पुढील सन्मान करूयात. ढेकूचे सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांना विनंती करतो यायचं आपला सुद्धा शुभ सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. ढेकू गावचे निलेशजी पाटील यांना विनंती करतो आपल्याला सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. आपण सुद्धा त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यासोबत मी विनंती करतो पुढील मॅच साठी देवांश राजे 11 टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर वेदांत 11 टीमचा कॅप्टन, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण यायचं टॉस करण्यासाठी. विजय पडवळ, आपण यायचं टॉस करण्यासाठी विजय पडवळ. त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करतो प्रकाशदादा जळगावकर यांना. आपल्या हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. मी आडोशी गावचे माजी सरपंच प्रफुल्लजी देशमुख साहेबांना इथे विनंती करतो की आपण आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा यायचा आहे. आमच्या या आयोजन कमिटीतर्फे आपला शुभ सन्मान केला जातोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रकाशदादा जळगावकर यायचं आहे, आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे.
नक्कीच या व्यासपीठावर आपल्या अतिथी मान्यवरांचा पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत शुभ सन्मान होत आला आणि त्याचबरोबर आपली उपस्थिती आमच्यासाठी लाखमोलाची आहे. आपण त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे लक्ष देऊ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला टॉस कॅप्टन या लवकरात लवकर देवांश राजा आणि वेदांत 11 आणि त्यांच्या नंतर मॅच असेल विरेश्वर 11 वर्सेस श्री गावदेव प्रसन्न. पहिल्याच बॉलवरती विकेट गेले. भावेश मात्र माघारी परतला. आकाशने पहिल्या बॉलवरती त्रिफलाचित केलं. भावेशला भल्या मोठा लक्षाचा पाठला करायची. पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने खेळावं लागेल. समोरचा संघ करू शकतो तर आम्ही का नाही. फुल टॉस बॉल मिड ऑफला क्लिअर केलंय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. चौकार. पाटील नाना त्यांच्या डोक्यावरून मात्र फटका खेचला. युगलने सुरुवात चांगली केली या डावाची. शॉर्ट पिच बॉल स्लॅश केलंय. बॉलला कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका येतोय. आणखी एक चौकार युगल पाटीलचा. समृद्धी इव्हेंट अँड डीजे उमेशजी बारगडे आणि आशिषजी पोलेकर हा संपूर्ण स्टेज ही जी सजावट अगदी आपण पाहतोय त्यांच्याच वतीने. वेगवान चेंडू होता. अपील जोरदार झाली. पंच नाकारतायत ही अपील. यस बॉलर फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या अगदी समोरच आला. ब्लाइंड झाले अंपायर. डिसिजन देऊ शकत नाही. हीच माहिती बॉलरला देत असताना कारण ते संपूर्णतः ब्लाइंड झाले तर डिसिजन कुठून देणार हा एक मोठा प्रश्न येतो. युगल 2 चौकार मारले. त्यानंतर अपील झाली युगलच्या विरोधात पायचीतच्या स्वरूपात. धावसंख्या 8. 1 बाद 8. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. गणेश नाना पाटील तिथे बॅकअप देत असताना आपल्या साथीदाराला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होण्यासाठी एक चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या ती 9. दोन मजबूत मिड ऑन आणि मिड ऑफ सध्या घेतलेत. मला असं वाटतं शॉर्ट मिड विकेटला आता नाना पोचलेत. मिलिंद मिड ऑफला. फुल स्ट्रेच येऊन हा फटका खेचला होता. लॉंग ऑनला फिल्डर. वाराच्या विरोधात हा फटका आहे. फलंदाज होईल बाद. राजे 11 टीम ही टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर 4 पैकी 3 मॅच जिंकून अद्याप पाहिलं तर टेबल टॉपरच्या रेसमध्ये बऱ्याचदा पुढे अशी टीम. त्याचबरोबर यांच्या विपक्ष अद्याप पाहिलं तर आपल्या ह्या विजयाचं खातं खोलायचंय त्यासाठी उत्सुक असणारी वेदांत 11 टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचं टॉस करण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला मित्रांनो विनंती आहे दोन्ही कॅप्टनला. चांगला झेल मात्र इथे घेतला. लॉंग ऑनला गणेश सामंतने. अतकरगावचा खेळाडू. या पंचक्रोशीतील धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धा पर्व 11 या स्पर्धेचं भला मोठा लक्ष मयूर पाटीलने ठेवलं. त्याच्या साथीदाराने देखील चांगली बॅटिंग केली. नेक्स्ट मॅच देवांश राजा आणि वेदांत 11 टॉससाठी आपण त्वरित या कारण आता सेकंड इनिंगला पण सुरुवात झाली. जास्त वेळ करू नका कारण या 2 शेवटच्या मॅचेस आहेत लीग स्टेजमधल्या. त्यानंतर सेमीफायनलच्या 2 मॅच होतील आणि एक फायनल मॅच. वेळेत सामने पार पाडायचे. जास्त उशीर करून चालणार नाही कारण बक्षीस वितरण 16 देखील आहे. एका ओव्हरमध्ये धावा झाल्यात 9 आणि आता 3 ओव्हरमध्ये धावा करायचे 80. 18 बॉल 80. चं टार्गेट 81 करायचे. जोरात स्लॅश केलं होतं बॉलला. चौकार.
कारले फलंदाजी, क्लीन बोल्ड. सूरजने घेतलं विकेट युगल पाटीलची. अत्करगावचं देखील एक मैदान मला अद्यापही आठवतंय की तिथे 11 स्टार्स आणि वर्सेस त्यांच्या पंचक्रोशी ही एक मॅच झाली होती. अत्करगावच्या मैदानावरती ती स्पर्धा अगदी देवळाच्या बाजूला असलेलं क्रीडांगण आंड्रमचं देखील. अपील जोरदार आहे पंचांकडे. मेन अंपायरकडे तुम्ही अपील करू शकता. चला, नाहीये पंचांचा निर्णय. अंगाला चेंडू लागलाय, कदाचित तेच पंच दर्शवतात की नक्की काय साईन आहे. यस, लागलाय, नाबाद घोषित केलंय. चला, मॅच चालू करा कॅप्टन. आऊट आहे हा. यस, मग असा निर्णय द्या ना. तुम्ही इकडे दर्शवताय साईन, असं वाटतंय की अंगाला लागलाय की काय. सूरज विकेट हॅट्रिक त्याने घेतले. गुरु वाघमारे सध्या मैदानात दाखल झालाय. तेरा धावा. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. देवांश राजे 11 या टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग त्याने घेतले. त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यानंतरची लढत असेल वीरेश्वर 11 वर्सेस श्री गावदेव प्रसन्न. पुन्हा बॅटची कडा घेतली होती. मागचे फिल्डर चलाक आहेत, चेंडू मागे जाऊ देत नाहीये. विकेट कीपर आहे या टीमचा रणजित पाटील ताकई. हा, यस, कदाचित धावा जास्त राहिल्या तर गणेश नाना देखील बॉलिंग टाकू शकतात. गुरुची बॅट एवढ्या जोरात फिरते की बॉल लागला तर कदाचित समोरच्या जो तिकडे फार्म हाऊस आहे तिथेही बॉल जाईल, परंतु इम्पॅक्ट नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. सूरजने विकेट हॅट्रिक घेतली. या ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात, विकेट गेल्यात 5.
आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11. मयूर इथे चुका करतोय. अर्धशतक झळकावलं होतं मयूरने. नो बॉल इथे घोषित केलाय पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. नाही रन घेतली नाहीये परंतु नोची नक्कीच एक धाव आहे. तिसरं षटक आहे मयूर पाटीलचं. फुलटॉस त्यावरती आक्रमण. षटकार की चौकार. चौकार. हे 4 धावा. परंतु ते झालं नाही. टार्गेट खूप मोठं एक पुढे आला होता बॅटर हे ओळखलं. वेगानं मात्र हा चेंडू टाकला. निर्णय येतोय आयोजकांच्या वतीने जो मी सर्व संघांपर्यंत पोहोचवतोय. हा आयोजकांचा निर्णय पुढील येणाऱ्या मॅचेससाठी फार महत्त्वाचे. सेमीफायनल क्वालिफिकेशनसाठी 22 धावा. हे षटक समाप्त झालं की ती माहिती पोहोचू. फसवलाय लेग ब्रेक आणि ते फलंदाज मात्र नाबाद आहे. सामना एकतर्फी. कारण सुरुवातीला जे आक्रमण झालं अर्धशतक अगदी आपण पाहिलं मयूरकडून. काय बेधडक फलंदाजी केली. स्पर्धेतील 11व्या पर्वापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या मयूर पाटीलने या पर्वामध्ये ती खेळी साकारली. 64 धावांची खेळी. 66 16 चेंडू 66 7 षटकार. पुन्हा पायात टाकलेला हा चेंडू. विकेट किपर रणजित पाटील देखील या गोलंदाजीची मजा घेत असताना. आता असं वाटते की गणेश नाना पाटील षटक टाकतील. थोडं वॉर्मअप करायला काही हरकत नाही. रणजित आणि ते नो बॉल. हा यस विकेट किपर कलेक्शन. बॅटची कडा नाहीये. बॅट कट असेल तर नाही. बॅट कट असेल तर नो बॉल नसेल. बॅट कडा म्हणजे बॅटची एज नसेल तर नो प्रॉब्लेम. नो बॉल देऊ शकता जर का पुढे कलेक्शन असेल तर. परंतु बॅटची एज असेल तर मग नो बॉल नाहीये. पाहूया तेच डिस्कशन कदाचित अंपायर करत असतील. कारण कधी कधी लेग अंपायरला समजून येत नाही की बॅटची कडा घेतले की नाही. मेन अंपायर फार महत्त्वाचे असतात. हा निर्णय आपल्यापर्यंत आता मेन अंपायर पोहोचवतील. हा यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॅटची घेतले कडा. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. चांगला निर्णय पंचांकडून. धावसंख्या ती 22. लास्ट ओव्हरमध्ये बऱ्याच धावा करायचे. नाना सर्वांची डिमांड आहे. नाही नाना तयार नाहीयेत. मॅचेस अजूनही बाकी आहेत. ही मॅच देखील वैष्णवी 11 टीम साठी देखील महत्वाची आहे. सीमा रेषेच्या बाहेर झेल कोणी घेतला. कॅम्पा कोला यांच्याकडून एनर्जी ड्रिंक. आदित्य दर्गे. हातीच सीमारेषेच्या बाहेर. त्या आयवाची काय ते टीव्ही आली आणि त्या समालोचकांनी ठार घोल करून टाकलाय. नावच प्रचलित झालं मग आयवा कॅच. करण पाटील शेवटच्या षटकात नाही अडवू शकणार हा चेंडू. बॉल जातो सीमापार. चौकार.
गुरु मस्तपैकी आता इथे फटकेबाजी करतोय, आनंद घेत आहेत. अंडरआर्म क्रिकेट देखील या पंचक्रोशीने पाहिलंय. संतोष देशमुख यांचा लेग स्पिन, राकेश पाटील यांचा ऑफ कटर. म्हणजे कधी कधी असं म्हणतात की ऑफ कटर बॉलर जास्त चालत नाही, परंतु राकेश पाटील यांचा ऑफ कटरचा चेंडू. ढेकू म्हटल्यानंतर अशी कोणती स्पर्धा नाही अंडरआर्म क्रिकेटची, मला नाही आठवत की खालापूर असेल. रणजित पाटील जोरदार अपील करतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद आहे. ढेकूने सगळ्या स्पर्धा खेळल्यात. 1 वर्ष ढेकूने 2 दिवसांमध्ये 64 संघ खेळवलेले. 64 हा एक रेकॉर्ड ब्रेक कोणीच करू शकत नाही. 64-2 अंडरआर्म क्रिकेटसाठी आडोशी तेवढाच चांगला होता. नयन शिंदे सारसन यांचं इथे आगमन झालंय, कारण त्यांचे ते स्पर्धाच एवढे खेळायचे संपूर्ण खालापूरभर. कधी कधी 2-2 टीम, मग एका टीममध्ये ॲडजस्टमेंट नाही झाली का मग इकडे आम्ही हारलो असेल मग त्या टीममध्ये घुसायचो. ह्या गोष्टी घडायच्या बऱ्याच झाल्यात. आणि चांगलं क्रिकेट असं म्हणता येणार नाही, पैसे कमी होते परंतु क्रिकेट चांगलं होतं. थोडाफार इकडे तिकडे चालायच्या गोष्टी. हेमंत पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील. शशी आलाय. लास्ट ओव्हर जास्त काही राहिलेलं नाहीये. युगलकडून अपेक्षा होत्या की नक्की वाटलं की करेल आक्रमण, मजा येईल मॅचमध्ये, परंतु तसं काही झालं नाही. रुपेश आला आणि ते रुपेशची देखील विकेट. आणि हारणं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये कोणी घेऊ नये. हा एक फेस्टिवल आहे, हा एक उत्सव आहे या पंचक्रोशीचा. याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेमध्ये खेळावं. हार जीत मैदानाच्या आतमध्ये सोडून यावी, मैदानाच्या बाहेर नाही. मैदानाच्या बाहेर सगळेजण एकत्र पंचक्रोशीचे. आणि या 11 वर्ष एखादी स्पर्धा टिकून ठेवणं एवढं सोपं काम नाहीये. तुम्ही नजर टाका, तुम्ही देखील स्पर्धा खेळता, इतरांच्या आयोजनामध्ये खेळता, तुम्हाला देखील तुम्ही म्हटलात नाही आमची 11 वर्ष स्पर्धा चालू आहे, तर लोक खरोखरच पाठ थोपटतात तुमची की 11 वर्ष तुम्ही पंचक्रोशी एकत्र आहे, स्पर्धा तुम्ही चालू ठेवली, ही चांगली गोष्ट आहे. म्हणूनच विनंती की येत्या काळामध्ये देखील असा स्पर्धांचं आयोजन करत राहा आणि या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं नक्कीच एक फेस्टिवल रूप दरवर्षी नक्कीच पाहायला मिळेल. मोठा विजय संपादित केलाय तो वैष्णवी 11 दिनेशजी पाटील, वैष्णवी 11 दिनेशजी पाटील साहेबांच्या संघाने. आणि मयूरच्या जेवढ्या धावा होत्या तेवढ्या धावांनी मात्र इथे विजय संपादित केलाय. नेक्स्ट मॅच वेदांत 11 सुमित देशमुख इन ॲक्शन, अक्षय खरेविले, अक्षय थोरवे पण आहेत. हाती काय लागले त्यांच्या? फोडा फोडा भोपळा फोडा गरजेचा आहे. विजय महत्वाचा आहे, एक तरी विजय हवा आहे. मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील. 16 चेंडू 65 धावसंख्येची इनिंग त्याने साकार